नमस्कार, आपण पाहतात युगांधार महाराष्ट्र न्यूज. पाहूयाच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमध्ये 2 कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी. लहान मुलीला मारल्याच्या वादातून हाणामारी. घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगरमध्ये 2 कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. कॅम्प क्रमांक 4 साईबाबा नगर सुभाष टेकडी परिसरातील घटना आहे. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मनोज जाधव यांची लहान मुलगी घराबाहेर खेळत असताना अक्षय जगताप यांनी या लहान मुलीला मारहाण केली. याचा जाब विचारायला गेल्यानंतर जाधव आणि जगताप दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. ही सगळी हाणामारी सीसीटीव्ही कैद झाली आहे. आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाधव आणि जगताप या दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माझं नाव मनोज सुभाष जाधव. मी साईबाबा नगर सुभाष टेकडी इथे राहिला आहे, उल्हासनगर 4 मध्ये. वैयक्तिक म्हणजे असं आहे की माझी मुलगी लहान मुलगी असल्यामुळे 7 वर्षाची माझी मुलगी आहे. ती मुलगी बाहेर मुलांमध्ये खेळत असताना सदर समोरील व्यक्ती त्यांनी माझ्या मुलीला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही गेल्या असताना तर त्यांनी आम्हाला काय उडवाउडवीची उत्तरं दिले. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन एनसी नोंदवून आलो. एनसी नोंदवून आल्यानंतर साधारणतपणे 2 तासानंतर त्यांनी आमच्या दारात येऊन आमच्यावर हल्ला करून मारले. मला 2-3 ठिकाणी चांगलं मारलं, चौघांनी मिळून. त्याच्यामध्ये त्याचा भाऊ, तो, त्याची आई व त्याची भाऊजाई असे 4 जण सदर व्यक्ती आहे समोरील. हो, केली होती सर, मी पहिल्यांदाही केली होती. आणि नंतर मी गेलो तर त्यांनी डायरेक्ट समोरील दोन्ही पार्टीची क्रॉस कंप्लेंट घ्यायची म्हणून असं आम्हाला उत्तर दिलं. आता पोलीस प्रशासनाकडून अशी मान्यता आहे की बाबा आम्हाला जर मारहाण होऊन सुद्धा जर आमची कंप्लेंट घेत नाही तर मग उपयोग काय आमचा? मग शासन आम्हाला काय मदत करत आहे?